कोणाचा फोन वाजला? कोण येत आहे? हॅलो हॅलो. हा कोण बोला? अहो मी घुगे बोलतो. बोला ना गुगे कुठून? अहो तुम्हाला काही कल्पना नाही का? आणि सर्व कल्पना आहे ना, मी तुमच्या म्हणजे मुलीचा नंबर भेटला होता मला. हा थोडक्यात सांगू का ताई? हा हा बोला ना. तुम्ही कोण? मुलीच्या आई बोलतात का? मुलीची आई. तुम्ही फोन सुनीताला लावला? कोणाला लावला? हा ना सुनीतालाच लावला ना. मला सांगा, तुमच्याकडे लग्नाची मुलगी आहेत ना? हा 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 हा, मग योग्य ठिकाणीच फोन लागला. हा कळालं ते घुगे बोलताय का? हो. हा तुम्ही येणार होते ना वाटतं आज? राईट. अहो मग येणार म्हणजे ना, ते यायचंच आहे आम्हाला आज. चालेल या. त्याच्यासाठी संध्याकाळपर्यंत आम्ही येऊन जातो. हा चालेल. हा, आलं लक्षात? चालेल. थोडक्यात म्हणजे मुलगी बघायला येऊ राहिलो. बर आणि मी मुलाचे वडील बोलतो. हा बर नमस्कार. ठीक आहे या. हा. ठीक आहे, आल्यावर बोलू मग. हा ठीक आहे, ठेवा मग. हो मावशी, ते सुनीता ताईचं घर कोणतं? हे ते नाही, एडच राहतात ना ती. अच्छा. मग मध्ये आहे का? सुनीता, बोला. हा आले का? नमस्कार. या ना बसा. मी आईला विचारलं, आता पहिल्यांदाच आलो ना. बसा बसू का इथं? इथं वरती बसा ना. अच्छा, हा ठीक आहे. बसा वरती. शिल्पा शिल्पा नाव नाही का मुलीचं? मी जरा गणगणित विसरलो. हा बोल ना ग. आता काय फॅशन आहे ना, ते लय आता एवढं जुनं नाही पाहावं लागणार आहे की नाही? ही मुलगी आहे ना? अच्छा. तिथे पाहुणे आपले ते शिल्पाला बघायला आले, मुलाचे वडील आहेत. हा. काय करतो तुमचा मुलगा? अमेरिकेत आहे. अमेरिकेत आहे. काय करतो अमेरिकेत? उद्योगपती आहे चांगला. हा का? हा. आता माझं कमी शिक्षण, हा काय कंपन्याचे नाव आहे, काय ते काय तो सांगतो, पण सगळं माझ्या डोक्यावरून जातो. हा मी फक्त एवढंच सांगतो की माझा मुलगा उद्योगपती आहे आणि अमेरिकेला आहे. लाखो करोडो रुपये कमवतो आणि भारतीय संस्कृती त्याला आवडलेली म्हणजे माझाच मुलगा भारतीय संस्कृती पसंत आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, पप्पा तुम्ही म्हणाल त्या मुली संग मी लग्न करायला तयार. एवढे संस्कार खरंच पाहिजे. तुम्हाला सांगू का, मला एकुलती एकच पोरगी. तिचे वडील मुंबईला असतात, ते नेव्ही मध्ये कामाला. आणि महत्वाचं, ते कधी वर्षातून दोन महिने इथं येतात. ते मला म्हणले, तू पोरगा बघून घे, तिला पसंत पडला, लग्न ठरवून टाक, आपण जो असेल त्यावेळेस महिनाभर सुट्टी घेऊन मी येऊन जाईल लग्न. बरोबर. मग याचं तसंच हे म्हणे, पप्पा तुम्ही फक्त मुलगी फिक्स करा, फार तर मला तिचा वाला कॉन्टॅक्ट नंबर द्या, मी बोलल, व्हिडिओ कॉलवर बोलल. नाही, ती व्हिडिओ कॉलला बोलणारच नाही, कारण तिला आवडत नाही बोलायला. चांगली गोष्ट. मी सांगतो, मुलाची इच्छा सांगतो. आणि त्यात आमची पोरगी एवढी संस्कारी, आमची पोरगी कधीच एक शब्द कुणाला उलटून बोलत नाही. चांगलं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं आहे. ती कधी तुम्हाला बघा घरात, तुम्ही तिला काही काम सांगा, आणि आजपर्यंत घराच्या बाहेर तिने पाऊल पण नाही ठेवलेला. राईट. कधीच नाही. फक्त शिक्षण, कॉलेजला गेली, कॉलेजला गाडी घ्यायला जायची, ती घरी यायची, कधी कोणाचा घेणं देणं नाही. बरं, घरातलं स्वयंपाक वगैरे चांगला करीत असेल ना? हा, A to Z स्वयंपाक येतो तिला. बस मग लागतं काय? हा, लग्न झाल्यावर तिनं स्वयंपाक वगैरे व्यवस्थित करून घातला ना? तुम्हाला तिला काय काय विचारायचं विचारा. तेच विचारायचं, स्वयंपाक वगैरे येतो ना? अहो, तिला नाव विचारा पहिले. हा. आता ते बोलायच्या भागामध्ये स्वयंपाकाचा विषय निघला. हा. आता नाव तर मला माहित आहे, पण एक पद्धत म्हणून विचारितो. विचार. है की नाही? नाव सांग बेटा तुझं. शिल्पा मुस्कुळे. अच्छा, आडनाव मुस्कुळे. पूर्ण नाव सांग ना वडिलांचं. शिल्पा अनिल मुस्कुळे आडनाव आहे का? अच्छा. शिक्षण? 10वी पास आहे. अच्छा, फक्त 10वी पास आहे का? बरं, हरकत नाही. शिक्षणाला आणि याला महत्व देणारा माणूस नाही, मी बी नाही आणि माझा मुलगा नाही. त्याला मुलगी कशी लागेल, ती भारतीय संस्कृती जपणारी. बरोबर ना? आणि तुम्ही बोलण्याच्या ओघामध्ये ते सगळं काही सांगितलंच आहे की नाही? आणि मग अजून काय? बरं, काय सध्या ना कोणीच कोणाचं ऐकत नाही अशी परिस्थिती. सासू सुनाचं ऐकत नाही, मुलगा बापाचं ऐकत नाही. त्यातले काय आम्ही बापले त्यातले नाहीये, मुलगा माझा सगळं काही ऐकतो. पण एक जनरल समाजाचा विचार जर केला तर आज लग्न जमवणं खूप अवघड झालेलं आहे. आणि माझ्या मुलांनी स्वतः परवानगी दिली मला, काय का पप्पा तुमच्या हातानेच मला मुलगी शोधा, जा बघा विचारा सर्व काही. म्हणून मी आलो विचारायला. हे बघ बेटा, तुला आहे ना प्रामाणिकपणे मी प्रश्न विचारतो, तू सुद्धा प्रामाणिकपणे उत्तर दे त्याचं. हा, विचारा तुम्ही आणि पटपट विचारा. बरं, आता तुला छंद कशाचा आहे? मला ना व्हिडिओ काढायचा, रील काढायचा, इकडे तिकडे फिरायचं, हा लय छंद आहे मला. अच्छा, ते समजलं. तर मी काय म्हणतो, व्हेज नॉन व्हेज दोन्ही? हा, व्हेज नॉन व्हेज तुम्ही काही
काही सांगा, म्हणजे मला नॉनव्हेजच जास्त खायला आवडतं, मला मासे जास्त खायला हा, आवडतात. हा. तुम्ही मला दररोज जरी दिले ना मासे तरी मी खाईन. अरे चांगलं आहे, मला पण आवडतं ते. आणि तुम्हाला सांगू का, मला प्यायला पण लय आवडतं. प्यायला आवडतं म्हणजे दारू. तुम्ही नाही पित? नाही गड्या, मी माळकरी माणूस आहे, माळ आहे, माझा पोरगा पण माळकरी आहे. बरं ठीक आहे, प्यायला आवडतं ना हा. असं. आणि मग जास्त म्हणजे नाही प्यायला आवडतं, पण माझ्या घरी आल्यावर आता ठीक आहे, मग तो विचार करतो अजून काय. अहो, सगळेच पितात, तुम्ही पण पित असेल. आता दोघच माळ दाखवू राहिले मला. नाही पित मी. या बाई, मी तुझी परीक्षा घ्यायला आलेलो आहे, तू माझी परीक्षा नको घेऊ, मला काही प्रश्न विचारू नको, जे विचारलं ना ते पटपट सांग. हे बघ बेटा, ठीक आहे, तू म्हणजे थोडक्यात म्हणजे तू दारू बी पिती बुवा. हा. अहो, हे जनरल झालं ना, सगळेच पितात. नाही सगळे पितात, ठीक आहे. हा. अजून आता मटन म्हणजे नॉनव्हेज मध्ये सगळं आवडतं, दारू पण पिती. बरं मग फिरायला वगैरे जाती, मग तू एकटी जाती का? अहो, मला 5 बॉयफ्रेंड आहे. काय बॉयफ्रेंड? बॉयफ्रेंड? हा. फ्रेंड अहो. म्हणजे प्रियकर. 5? एक जर बिझी असला ना तर दुसऱ्याला घेऊन जायचं, दुसरं बिझी असलं की तिसऱ्याला घेऊन जायचं. बाबू, हा. आणि तुम्हाला काय सांगू, मला मॉडेलिंग आणि डान्सिंग खूप अगं आवडतं. पण त्यांना प्रियकर काय ते कळालं का विचार? नाही प्रियकर समजला म्हणजे आपली प्रिय व्यक्ती, त्याला प्रियकर म्हणते ना, असंच ना. अहो, तसं पण त्याच्या नाही. अगोदर जो शब्द वापरला ना बॉय म्हणजे मुलगा का? अहो, लग्नाच्या हं. नंतर नवरा असतो, तोच लग्नाच्या अगोदर आहे ना, त्याला बॉयफ्रेंड म्हणतात. बापरे. म्हणजे ते असं असतं, थोडस तुम्ही समजून सांगा बरं. हा. लग्न केलेलं जे असतं ना ते लिगली आपण सगळ्यांनी देखत करतो ते लग्न. हा. आणि हे प्रियकर असे असतात कधी फक्त आव जाव कोणी येतं कुणी जातं, कुणी येतं कुणी जातं, कुठं? तसं सांगते ती तिच्यासोबत बोलायला, हा. तिला भेटायला, तिला हा, मग फिरायला मला घेऊन टाइमपास जायला. नको का काही? म्हणजे तुमच्या घरी बी येतात बोलतो नाही 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 बाहेरच कॉलेजला बिजेला गेलं तिकडे फिरायला. हा, तसे सगळ्यांना असतात ते. किती जण आहे सांगतात ना बॉयफ्रेंड तुझे? अक्षय, टिनू, मिनू, झनक्या, पिनक्या बस म्हणजे 5-6 धरून चालायचे. आहे बरं. हा. म्हणजे आहे ते 5-6. पण हे हे तर जुने माझे. आहे. हा. हे जुने आता नवीन तिला आठवले पाहिजे नाव. पंकज, राहुल, तो कोण आहे तो विशाल, तो हा, कोण आहे अशोक, दीपक, किरण, अजून कोण का तो तो बरेच जण आहेत ना, चंक्या बिंक्या विराज. भाऊ. काय म्हणजे असे मी 50 गृहित धरतो, 50 जण असतील असं गृहित धरतो. धरून हा, शकता. एका 2 प्लस मायनस धरून घ्या. हा अहो मी ह्याच गोष्टीला वैतागली म्हणून लग्न लावून द्यायचंय तिचं. नाही, वैतागाचं काय, सगळ्यांना असतं, त्याच्यात काय विशेष आहे? हो. नाही चांगली गोष्ट, तुम्ही निदान वैतागल्या तरी बुवा असं. हा पण तुमच्या पण मुलीला असतील ना बॉयफ्रेंड? ते नाही कोणी विचारू बाकीचं, तू आता जनरल बोलून राहिली ना. आणि पण मग आता मला आहे ना माझ्या बीपीच्या गोळ्या संग बी आणि नाही मी. का बरं? तुम्हाला अटॅक येतील का? नाही आला होता मागच्या वर्षी, पण मग नंतर बीपीचा त्रास सुरू झाला. बरं, एक काम करा, मला पटपट विचारा, मला जायचं पार्लरला. तुम्ही मायले की आहे ना? हा नक्की? हा मुलगी आहे ना तुमची ही? हा. हो, तुम्ही माझी आई? मम्मीच हा. आहे ती. तेच तर मला बोलण्याबद्दल असं वाटू राहिलं का मला चक्कर येऊन बीपी वाढेल का काय. बापरे तुमचं बीपी बापरे वाढत असेल ना तर जा इथून पटकन, मला परत माझे ते दुसरे बॉयफ्रेंड सोबत फिरायला जायचं. बापरे. लवकर आवरा तुम्ही. याला काय स्वप्न म्हणजे काय डोक्यात विचार आले होते माझ्यावाले. पोराने आता काय सांगू पोराला माझं काय बाबा. अहो त्याला काय होतं बुगे साहेब, हे बघा आताचं जनरेशनच असं आहे. तुम्हाला एवढंच आहे का तिने तोंडावर सांगितलं, आणि काही पुरी अशात का सांगतच नाही, आणि लग्न झालं का दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सोबत पळून जातात. तिने अगोदर तुम्हाला क्लिअर केलं, ते महत्वाचं नाही का? अहो बाई, आता तुम्हाला मॅडम म्हणू का बाई, ते आता बाईच म्हणतो आपल्या संस्कृतीप्रमाणे बाई. तशा विचारसरणीचं माझं पोरग आम्ही नाहीये. तुमचं पोरग तुम्ही नाहीये, पण तुम्ही कुठलची पण पोरगी आणा तुम्ही, पण तुम्हाला कोणतीच पोरगी बिना बॉयफ्रेंडची भेटणार नाही. त्या पण आई बापाने किती काही सांगितलं आणि पुरीन जरी सांगितलं का नाहीच, मी कोणत्याच पोराकडे आजपर्यंत डोळ्यावर करून बघे, हे होऊ शकत नाही. आताच्या कलियुगामध्ये कोणीच राम किंवा सीता राहू शकत नाही. एकदम म्हणजे एकदम तुमचं आहे ना हे बोलणं मला अजिबात पटत नाही. तुम्हाला किती राम आणि सीता दाखवून भारतीय नाहीच आहे. संस्कृती जपणाऱ्या मुली दाखवू सांगा. नाहीये, नाही. मला अहो, आम्ही फक्त तोंडावर बोलतोय, तुम्ही बघा हा ना, मी तुम्ही. तोंडा बोलती खरं बोलती याच्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणतो. पण मग हे असं अरे बापरे. बघा तुम्हाला कुठंच भेटणार नाही आमच्या नाही कुठे कुठेच नाही. वाटेल तेवढ्या मुली संस्कृती जपणाऱ्या आहे, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले. म्हणूनच बाई मी तुम्हाला विचारतो, ही मुलगी तुमचीच आहे का? आणि तुम्ही आई आहे ना, त्यांनी कुशल म्हणतात 50 एक असतील बॉयफ्रेंड. होते त्या गोष्टीला वैतागली म्हणून तिला आता मला कळालं, मग मला तिचं लग्न लावून द्यायचं. बरं होते मग आता सध्या किती आहे? 4-5 होते आता एक्स.
होते का हा. आणि आता 4-5 बी राहतील का? आता नाही. नाहीये कोणी म्हणून मी लग्न करतेय. काय आता नको मला करू, दुसरं काय नाही नको करू. करायचे. लग्नच Boyfriend. करू नको. शोधित येईल बाय, काय म्हणते बॉय फ्रेंड का बॉय फ्रेंड? बाई सासू तिथून ना ऍक्शन. ए बेटा, तुला आहे ना मी सल्ला सांगतो. हा. मी तुझ्या बापा सामाने, बापातल्या वयातले, तू माझी पोरगीच्या याच्यातले, तू आहे ना आता शोधित राह. हा, बाकी लग्न बिग्नाच्या भानगडीतच अहो पडू पण नको. तिला लग्न करायचं हा. आता. मला लग्न करायचंय. कोण नाही म्हणतं मग, फक्त माझ्या मुला सांगाय ना शक्य नाहीये. हे का ऐक, बापरे बापरे, हे ऐकलं मला चक्कर यायची शक्यता आहे, पण ते चक्कर येईना. मी जातो आता. आता मला इथून आहे ना, मी पायी पायी आलो त्या स्टँड. अहो तुम्ही लय टेन्शन घेते. मी लग्नानंतर नाही करणार बॉयफ्रेंड. मग तेव्हा नवरा राहील ना. मी कशाला बॉयफ्रेंड करेन. आहे का? एवढं तरी बोलायची तुला, बोलू का आता? एवढी तरी बोलायची अक्कल आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझ्या पुरीची अक्कल बिक्कल काढायची नाही निघा घरी. नाही, एवढं तरी ज्ञान आहे बुवा, असं हा, म्हणजे. ज्ञान Sorry बरं म्हणा, का, हा. अक्कल काढल्याबद्दल एवढं तरी बोलायचं बेटा. तुला ज्ञान आहे ना, चांगली गोष्ट आहे. आणि तुला सल्ला सांगतो, आता मला शक्य नाहीये. मी ऐकूनच मला आता चक्कर येते, काय अटॅक येतो असं वाटून राहिलं. तू याला शोधित बस आता. तुम्ही जा दुसरं फोन करता ना. 10, 15 मी तरी तोंडावर सांगितलं. तेव्हा ते तुम्हाला अजिबात करते काढू नको, मी शोधील. वाटलं तर तुला मी लग्नाची पत्रिका देईल, तुम्हाला देईल. निघा, माझ्या पोरीला लग्न करायचं नाही. निघा चल निघा निघा. पहिले निघा. आणि हे खरं तर बोलू मलाच नाव का? खरं बोलू आहे. का? लग्न करायच्या लायकीचीच नाही. अहो निघा त्या काही ठेवून. खरं सांग. आमच्या पोरीची लायकी काढी त्या. तुमचा पोरगा लग्नाच लायकी का? तो अहो तुमच्या पोराला एक गर्लफ्रेंड पटली नाही याच्यावर तो पोरगा आहे का नाही बघा एकदा. काय म्हणलं मॅडम? अहो माझ्या पोरीमध्ये तरी 10 पोरं पटायची ताकद होती. तुमच्या याच्यामध्ये एक तर पटून दाखवली त्या पोरांनी. वा वा, ताकद. हा अशी पोरं पटवायची, 5-5 बॉयफ्रेंड ठेवायची आणि त्यांच्या संग हिंडायला जायची. वा अरे ताकद. तुम्हाला आता पहिलवान म्हणू का मी? ताकद कोणाला मानते? हा. आणि तो शब्द कोणी वापरतात? अशी ताकद वाटलं होईल ना देशाचं वाटलं होईल, तुमचं तर होईल दुधीचं, पटकन होईल. का बरं होईल देशाचं ना आमचं? मग मम्मी हा माणूस जास्तच बोलतोय बरं का. अशा भारत देशामध्ये अशा सगळ्या पूर्ण असं जर केले, हा. जगल का आधी? आता कुठे तुम्हाला अरेंज मॅरेज दिसत सगळं लव्ह मॅरेज तर चालू आहे. कित्येक दाखवतो. चला माझ्या संग. जाता पण नाही तुम्ही तुला आता. जा बरं हा? इथून. जा इथून. एवढं यांनी बोलवलं मानाने तुम्हाला काय 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 लावलं. हा, तिने मग. खरं खरं सांगितलं सगळं. नाही, खरं सांगितलं त्याच्याबद्दल मी मग अशीच थँक्यू म्हटलं ना. जर समजा तुम्ही ही पोरगी करून दिली असती हा. आणि दुसऱ्या दिवशी पोरगी एखाद्या मागं पळून गेली असती मग काय केलं असतं? म्हणजे मला समजलं नाही. तुम्ही आम्ही सांगितलं असतं माझं कुठंच काही नाही, मी लय हा. लय सज्जन नाही. हा. तुम्ही तिला बायको करून सून करून दिली असती हा, हा, हा. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणासोबत पळून गेली असती मग. अहो मॅडम, मग तो विषय निराळा होता, पण तुम्ही खुशाल. त्याची इज्जत किती गेली अहो, असती. मी अरे खरं पण सांगितलं. बापरे, काय विचाराच्या बाया आहे गाड्या तुम्ही अगोदर कशाला सांगू राहिले? हे बघ, डोळ्याआड सगळं चालतं ना. अहो का बरं ह्या खोट्या गोष्टींमुळे आतापर्यंत 50% वर पोरं 2-2 दिवसाच्या लग्नावर कुवारे पडलेले. म्हणून तुम्ही खरं सांगू राहिले हा. का? हे बाई, मला विनंती आहे, आता आपला संबंध जमणार नाही. हा. पण कोणी बी पाहायला आला ना, या असे बॉयफ्रेंड आहे, अमकं चालतं तमकं चालतं हे म्हणू नको. तर नवरा भेटल. आणि नवरा भेटला, एकदा डाग लागला म्हणजे मंगळसूत्र गळ्यात पडलं ना, नंतर दुसऱ्या दिवशी तू पळून ते येईना इकडं. नाही हो असं नका सांगू हो हे माझ्या बाई, लेकराला. मला जे वाटतंय ना ते चाललंय, पण या असं लेकरू चांगलं बरं नाही. जा. हा, हा. जा. हा, येऊ का मग? हा जा. मम्मी हे काय स्थळ आणलं तू तू. म्हटलं आपण याच्या पुढे की नाही ना बिलकुल लोकांना खरं सांगायचं. हा आणि हे लय असं वाटतं की केलेले खरे मग? त्यांना कळेल की लोक फुकट नाही का आपण बघतो सगळ्या याच्यामध्ये. आताच्या 70% पोरं लग्न करून आणतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महिनाभरात पोरगी तिसरा मागं पळून जाते हो. मग तुम्हाला अगोदर खरं सांगायला काय होतं ना? असं हे तुम्हाला म्हणजे असं त्या पोराची तुम्ही उलट एका पोराची जिंदगी बरबाद होता राहील जर अगोदर खरं सांगितलं तर. नाही तर मग कोणाच्या गळ्यात पडूच नका.